नमस्कार मंडळी, मी आहे आरती आणि स्वागत करते तुमचे आपल्या मनमोकळी वाट या मराठी चॅनलवर। तर आज आपण आलेलो आहोत शिर्डीमध्ये आणि इथे स्टे करणार आहोत साई आश्रम भक्त निवास या ठिकाणी। तर आपण बघूया की या हॉटेलचे काय चार्जेस आहे, गरम पाण्याची काय सोय असेल, त्याचबरोबर खाण्यापिण्याची काय सोय असेल, एसी रूम आणि नॉन एसी रूममध्ये काय फरक आहे, ऑनलाईन बुकिंग होते का आणि जर होत असेल तर ती किती दिवसापूर्वी आपल्याला करायला हवे, डॉक्युमेंटेशन काय लागेल, या सर्व गोष्टी बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। सर्वात प्रथम आपण इथे रूम बुक करत असेल तर डॉक्युमेंट्सची गरज आपल्याला इथे लागते, जसे की आपल्याला आधार कार्ड लागेल आणि जर तुम्ही कपल इथे येत असाल मॅरिड तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट लागेल। तर आता आपण इथे रूममध्ये एंटर केलेलं आहे। इथे आपल्याला 3 बेड दिसतात, त्याचबरोबर फॅन आणि एसी रूम आपण घेतल्यामुळे इथे एसी आहे आणि त्याचबरोबर इथे गरम पाण्याची सोय देखील आहे असं म्हटलेलं आहे। आपण बघूया आता पुढे आपल्याला गरम पाण्याची सोय मिळते का। आणि वॉशरूममध्ये आपल्याला बकेट आणि मग आणि बस पाण्याची सोय आहे। त्यानंतर टॉवेल आणि साबण वगैरे आपल्याला स्वतः तिथे घेऊन जायला हवं, तिथे सोय नाही आहे। त्याचबरोबर वेस्टर्न इथे टॉयलेट दिलेला आहे। तर 3 माणसाची सोय इथे आहे, जसं की कपल्स आणि मूल असेल तुमचं तर त्याकरता। आंघोळ करून आलेली आहे आणि इथे खूपच छान गरम आणि थंड पाण्याची सोय आहे। मी एसी रूम घेतला होता, तुम्ही बघू शकता। तर त्यामुळे इथे 24 तास गरम आणि थंड पाण्याची खूपच उत्तम सोय आहे। जर तुम्ही नॉन एसी रूम घेत असाल तर तुम्हाला हीटर कॅरी करावा लागेल, तसा आम्ही विचार करूनच आलो होतो आणि तुम्ही बघू शकता आम्ही हीटर देखील आणला होता, पण आता हा काही कामाचा नाही आहे कारण इथे 24 तास गरम पाणी आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे साबण त्याचबरोबर टॉवेल अशी सोय नाही होणार आहे, त्यामुळे तुम्हाला ज्या नेसेसरी गोष्टी आहेत तुम्ही कॅरी करायला हव्यात, फेसवॉश, साबण, टॉवेल, ब्रश या साऱ्या गोष्टी। आणि जर तुम्ही नॉन एसी रूम घेत असाल तर हीटर नक्कीच सोबत ठेवायला हवे। तर आता मी रेस्ट करते 2 तास, त्यानंतर आपण खाली जाऊया आणि पूर्ण हॉटेल एक्सप्लोर करूया, बघूया इथे काय काय सुविधा आहेत। चला तर भेटूया 2 तासानंतर। मंदिराकरिता निघालो आहोत आणि त्याचबरोबर आपण खाली देखील एक्सप्लोर करणार आहोत। तर या हॉटेलमध्ये आपल्याला खूप सुंदर असे स्क्रीनची सोय दिलेली आहे, जिथे आपल्याला बाबांचं दर्शन होऊ शकतं। आणि जर तुम्ही मंदिरात नाही जाऊ शकत आहे तर इथे बसून तुम्ही आरामात लाईव्ह दर्शन घेऊ शकता। आता आपण खाली जात आहोत आणि खूपच सुंदर इथे ॲटमॉस्फिअर खूप छान आहे, तुम्ही फिरू शकता। आणि खूप छान इथे ग्राउंड देखील आहे, जिथे लहान मुलांची खेळण्याची सोय इथे दिलेली आहे। त्याचबरोबर इथे स्वच्छ पाणी देखील आहे पिण्याकरता, जे की फिल्टर पाणी आहे। 24 तास हे पाणी इथे अवेलेबल असतं। आता आपण पुढे बघूया आहोत आणि अतिशय भूक लागलेली आहे, त्यामुळे आम्ही कॅन्टीन बघत होतो। तर इथे सुरुवातीलाच आपल्याला कॅन्टीन दिसतं, तुम्ही बघू शकता इथे लाईन लागलेली आहे। आता आपण जाऊया तिथे आणि बघूया की काय रेट आहेत आणि कसं आहे। कॅन्टीनमधले जे प्राईस होते ते अतिशय कमी दरात होते। 5 रुपयांमध्ये आपल्याला चहा मिळतो, तसेच आपल्याला 3 रुपयांमध्ये दूध मिळतं। पाण्याची बॉटल आपल्याला मोठी बॉटल 10 रुपयांमध्ये मिळते। पण खूप गर्दी असल्यामुळे आम्ही तिथून निघालो आणि पुढे गेलो आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे जेवणाकरता आणखी सोय मिळते, जे की फ्री कॉस्ट तुम्हाला इथे जेवण मिळणार आहे। फूड तुम्हाला फ्रीमध्ये इथे मिळतं आणि 3 टाईम असतं। आणि हे आम्हाला जेव्हा समजलं तर आम्ही थेट तिथेच गेलो। तर खूपच सुंदर असं इथे बुफे सिस्टम आहे, तुम्ही स्वतःही घेऊ शकता किंवा ते लोकही तुम्हाला देतात आणि अनलिमिटेड तुम्ही इथे जेवू शकता। जर तुम्ही इथे येत असाल तर नक्कीच इथे व्हिजिट करा, अतिशय छान इथे उत्तम दर्जाचं जेवण मिळतं आणि त्याचबरोबर पाण्याची खूप छान इथे सोय आहे। तर आपण जेवण करून आता बाहेर निघालेलो आहोत आणि बघूया इथे अजून आपल्याला काय दिसतं। आणि इथे आणखी एकदा मोठी स्क्रीन आपल्याला बघायला मिळते आणि परत एकदा आपल्याला इथे बाबांचे दर्शन होते। तर परत आपल्याला इथे एक कॅन्टीन दिसतं आणि इथे गर्दी नव्हती महत्त्वाचं, तर आम्ही चहा आणि पाण्याची बॉटल घेतलेली आहे अतिशय कमी दरामध्ये। तर बघूया क्वालिटी कशी आहे, चहा कशी आहे। तर तुम्ही बघू शकता ही बॉटल आपण 10 रुपयांमध्ये घेतली आहे, जी की बाहेर आपल्याला 20 रुपयांमध्ये मिळते आणि मोठी बॉटल आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्याचबरोबर आपण हा चहा 2 रुपयांमध्ये घेतला आहे। तर आपण आता बघूया कसा लागतो। खूप छान चहा आहे, क्वालिटी पण खूप छान आहे। तर तुम्ही इथे जर येत असाल तर नक्कीच
ट्राय करून बघा। तर आम्ही सकाळी परत खाली उतरलेलो आहोत। रात्रीचं मी काही शूट केलेलं नाही आहे कारण इथे खूप काळोख होता आणि परत एकदा इथे आम्ही कॅन्टीनमध्ये आलेलो आहोत आणि इथे सकाळी 8 वाजेपर्यंत एक नाश्ता पॅकेट मिळतं, ते नंतर आपल्याला नाही मिळत, 8 वाजताच्या नंतर नाही मिळत। तर हे फक्त 5 रुपयांमध्ये आपल्याला दोघांकरता नाश्ता मिळतो। त्यामध्ये पुरी आणि मटकी होती, भाजी वेगवेगळी असते आणि आय मस्ट से की खूप सुंदर क्वालिटी होती। आणि या मंदिराच्या पुढे देखील खूप हॉटेल होते, पण टू बी ऑनेस्ट इथली क्वालिटी अतिशय बकवास आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता की घोडागाडी आहे, तुम्ही मंदिरापर्यंत जाऊ शकता या घोडागाडीने। खूप छान फॅसिलिटीज अवेलेबल आहेत। आम्ही असंच इथे बाहेर फिरत होतो, तुम्ही बघू शकता खूप हॉटेल्स आहेत इथे। त्याचबरोबर या हॉटेलच्या वरती मोठे भोंगे आपल्याला बघायला मिळतात, तिथे बाबांची आरती सतत चालू असते आणि इथले ॲटमॉस्फिअर अतिशय रिफ्रेशिंग होते फिरण्याकरिता। तर मंदिराचे दर्शन खूप छान झालेले आहे आणि आता आम्ही हॉटेलवरती आहोत। तर या हॉटेलमध्ये म्हणजेच भक्तिनिवासमध्ये खूप लोक तिथे खाली दूध घेत होते, म्हणजे 10 रुपयांमध्ये पूर्ण बॉटल भरून इथे दूध देतात लहान मुलांकरता। तर कोणीही घेऊ शकतं, तर आम्ही देखील घेतलेलं आहे। तर खूप छान घट्ट दूध वाटत होतं, त्यामुळे आम्ही घेतलेलं आहे। 10 रुपयांमध्ये बॉटल भरून होतं ॲक्च्युली, तर आम्ही संपवलेलं आहे। तर ह्याच्यासोबत आम्हाला 2 छोट्या साईजचे ग्लास देखील दिले होते, तर तुम्ही बघू शकता हा ग्लास दिला होता। तर आपण ह्याचा रिव्ह्यू करूया कसा आहे दूध। मी तर पिलेलं आहे, पण तरी देखील मी तुम्हाला दाखवते। तर तुम्ही क्वालिटी बघितलीच असेल किती घट्ट होतं ते, आणि हे गोड लागतं, म्हणजे यामध्ये साखर असावी। तर छान आहे क्वालिटी। तुम्ही नक्कीच इथे आला असाल तर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर दूध नक्की घ्या, खूप छान गरम दूध मिळतं। नमस्कार मंडळी, तर आज आपला शेवटचा दिवस आहे या हॉटेलमध्ये आणि पूर्ण रिव्ह्यू मी तुम्हाला सांगते की इथे काय कमी आहे आणि काय आपल्याला सोयी मिळतात। तर इथे पाण्याची, गरम पाण्याची जर तुम्ही अपेक्षा करत असाल तर 24 तास नसतं पाणी, फक्त रात्री गरम पाणी असतं इथे। संध्याकाळी म्हणजे 5 नंतर तुम्हाला मिळेल पाणी, गरम पाणी पूर्ण रात्रभर, पण सकाळी नसतं। तर आम्ही फर्स्ट डे इथे आलो होतो तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की गरम पाणी नेहमी असेल आणि उगीच आम्ही इथे हीटर आणलेला आहे, पण असं नाही आहे। तुम्हाला हीटर घेऊनच यावं लागेल कंपल्सरी, आणि तुम्ही सकाळी हीटर लावून करू शकता आंघोळ, परंतु गरम पाण्याची अपेक्षा तुम्ही नाही करू शकत। आणि हा AC रूम आहे तरीसुद्धा इथे गरम पाणी नसतं, कारण की भरपूर पब्लिक असते आणि त्यामुळं गरम पाणी संपत असेल कदाचित। खूप सकाळी म्हणजे 3-4 वाजता वगैरे असू शकतं, आम्ही नाही बघितलं। पण 6 नंतर आम्ही 6, 5:30, 6 वाजता आम्ही उठत होतो आणि 7 पर्यंत आम्ही वाट बघत होतो, पण तरी गरम पाणी नाही यायचं। ठीक आहे, 7 नंतर आम्ही बाहेर निघून जायचो। तर आम्ही 4 ते 5 दिवस इथे होतो, तर आम्ही रोज हीटर वापरला आणि तुम्हालाही तेच मी सजेस्ट करेल। आणि बाकी सोयीसुविधा इथे खूप छान आहेत, जेवणाची, नाश्त्याची, चहा वगैरे सगळं सोय आहे आणि अगदी कमी मूल्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात। तर 600 रुपयांमध्ये तुम्हाला आणखी काय सोयी असायला हव्यात। 600 रुपयांमध्ये आपल्याला खूप जास्ती व्हरायटी मिळतात। AC रूमसाठी 600 आहे आणि नॉन AC रूम 250 to 50 रुपीजमध्ये तुम्हाला मिळून जाईल आरामात 24 तासाकरता। तर खूप छान वाटलं मला हा हॉटेल, तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा, पण गरम पाण्याची अपेक्षा नका करू। चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज करता।